नमस्कार मित्रांनो, मी स्नेहल शंकर एखंडे पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे राधेश अकॅडमीमध्ये स्वागत करते। मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सीसॅट मधील महत्त्वाचे टॉपिक्स विषयी माहिती मिळवली। तर त्या टॉपिक्स पैकी जे महत्त्वाचे काही टॉपिक्स आहेत ते आपण आजच्या लेक्चर पासून कव्हर करण्यासाठी सुरुवात करणार आहोत। तर त्यातील पहिला टॉपिक म्हणजे ब्लड रिलेशन हा आपल्या लेक्चरचा विषय आहे। ज्यालाच रक्तसंबंध असेही म्हटले जाते। आयोगाच्या प्रश्नपत्रिकेत या टॉपिकचे वेटेज हे 1 ते 2 क्वेश्चन एवढे आहे। मित्रांनो, ब्लड रिलेशनचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला काही चिन्हे आणि त्यांचे एक्सप्लेनेशन यांची माहिती घेणं गरजेचे आहे। तर ती चिन्हे खालीलप्रमाणे। पहिलं चिन्ह म्हणजे चौकट किंवा स्क्वेअर, जे आपण मेल किंवा पुरुष व्यक्ती दाखवण्यासाठी वापरतो। दुसरं चिन्ह म्हणजे सर्कल किंवा गोल, जिचा वापर हे फिमेल किंवा स्त्री व्यक्ती दाखवण्यासाठी केला जातो। तिसरं चिन्ह म्हणजे आडवी लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, जिचा वापर हे भावंड दाखवण्यासाठी केला जातो। भावंड म्हणजे सख्खे भावंड, लाईक बहीण भाऊ, भाऊ भाऊ, बहिणी बहिणी। ओके। नंतर व्हर्टिकल लाईन, जिचा वापर हे आई वडील व त्यांचे पाल्य दाखवण्यासाठी केला जातो। म्हणजे जर तुम्हाला एखादा मुलगा आणि त्याच्या आई यांच्यातील रिलेशन दाखवायचे असेल तर तुम्ही उभ्या लाईनचा वापर करणार आहात। आणि शेवटचं म्हणजे क्रॉस किंवा गुणाकाराची फुली, जिचा वापर हे पती पत्नी दाखवण्यासाठी करतात। म्हणजे जर दोघांचे लग्न झालेले असतील तर त्या दोघांमधील नाते हे क्रॉस या चिन्हाने दाखवले जाणार आहे। तर चला तर मित्रांनो, मग आपण पुढे लेक्चर्सला सुरुवात करूया। लेक्चर मध्ये पहिला प्रश्न, बी हा डी चा भाऊ, डी ही ई ची बहीण, ई हा एफ चा भाऊ। हे 3 वाक्य तुम्हाला दिले गेलेले आहेत। या 3 वाक्यांचा उपयोग करून उत्तर मिळवायचे आहे आणि त्यासाठी प्रश्न विचारला गेला आहे। तर एफ हा बी शी कसा संबंधित आहे, यासाठी पर्याय आहे। पहिला, एफ हा बी चा भाऊ आहे। दुसरा पर्याय, एफ ही बी ची बहीण आहे। तिसरा पर्याय, एफ हा बी चा भाऊ किंवा बहीण असू शकते। आणि चौथा पर्याय, सांगू शकत नाही। ओके। तर आता हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपण एक डायग्रामिक फॉर्म मध्ये आकृती काढणार आहोत किंवा इक्वेशन सॉल्व्ह करणार आहोत। डायग्रामिक फॉर्म काढताना जी पहिली 5 चिन्हे होती तिचा वापर आपल्याला करायचा आहे। तर आता त्याचा वापर करून कसे सॉल्व्ह करायचे बघा। तर पहिला स्टेटमेंट आहे, बी हा डी चा भाऊ, म्हणजेच बी आणि डी हे दोघं काय भावंड। तर त्या दोघांमध्ये वापरायची लाईन आहे हॉरिझॉन्टल। ओके। सो बी आणि डी दोघांमध्ये हॉरिझॉन्टल लाईन आपण दाखवलेली आहे। आता त्यांनी सांगितलं काय की बी हा डी चा भाऊ आहे, म्हणजेच बी हा कोण असणार आहे, मेल किंवा पुरुष, त्यामुळे बी ला येणार आहे चौकट। ओके। सो पहिलं स्टेटमेंट तुमचं व्यवस्थितपणे सॉल्व्ह केलेलं आहे। दुसरं स्टेटमेंट, डी ही ई ची बहीण आहे, म्हणजे नातं कशात दाखवले, डी आणि ई मध्ये। सो आता बघा, डी ई ची कोण आहे, बहीण। सो डी कोण असणार आहे, फिमेल, म्हणून डी ला करायचं आहे गोल। याच्या पुढे आता ई हा एफ चा भाऊ आहे,
मग ई आणि एफ भावंड, आडवी लाईन आणि भाऊ असल्यामुळे चौकट. ओके, प्रश्न विचारलेला काय आहे, एफ हा बी चा कोण आहे. प्रश्नाने हे नाही विचारले की बी हा एफ चा कोण आहे, प्रश्नाने हे विचारले की एफ हा बी चा कोण आहे. तर एफ हा बी चा कोण असू शकतो, सगळ्यांमध्ये आडवी लाईन असल्यामुळे एफ हा बी चा आयदर भाऊ असू शकतो किंवा बहीण असू शकते. पण भाऊ आहे की बहीण आहे हे एक्झॅक्ट माहित नसल्यामुळे पहिले दोन ऑप्शन काय होत आहे तुमचे, बाद होत आहे. मग राहिला तिसरा आणि चौथा प्रश्न ऑप्शन सॉरी. तर चौथे ऑप्शन काय सांगू शकत नाही, पण डायग्राम बघता तुम्ही सांगू शकता एक्झॅक्टली की एफ हा बी चा आयदर भाऊ आहे किंवा बहीण आहे. त्यामुळे थर्ड ऑप्शन भाऊ किंवा बहीण हा मोस्ट ॲप्रोप्रिएट आहे आणि फोर्थ ऑप्शन सांगू शकत नाही हा सुद्धा बाद होत आहे. ओके, बघून घ्या एकदा. ठीक आहे, मग नेक्स्ट क्वेश्चन. एम हा के चा भाऊ, सेकंड टी ही के ची बहीण, थर्ड स्टेटमेंट आर हे एम चे वडील, फोर्थ स्टेटमेंट जे ही आर ची पत्नी. आता या चार स्टेटमेंटचा वापर करून विचारलेला प्रश्न आहे, तर जे ला किती मुलगे आहेत. ओके, आणि तुमचे पर्याय आहे पहिला 2 मुलगे, दुसरा पर्याय 1 मुलगा, तिसरा पर्याय 3 मुलगे आणि चौथा पर्याय माहिती अपूर्ण. पहिले एक्झाम्पल बघता तुम्हाला हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे याची थोडीफार आयडिया आली असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. चला तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवते. पहिलं स्टेटमेंट आता आहे एम हा के चा भाऊ आहे. सो एम आणि के मध्ये आपण आडवी लाईन मारलेली आहे. एम हा के चा भाऊ आहे म्हणजे एम हा नक्कीच पुरुष आहे. सो एम ला केला आहे चौकट. ओके, सो तुमचा पहिला स्टेटमेंट हे सॉल्व्ह झालेला आहे. नेक्स्ट स्टेटमेंट टी ही के ची बहीण आहे. आता के ची बहीण कोण आहे, टी. हे दोघंही भावंड आहे, आडवी लाईन मारली. आता टी बहीण असल्यामुळे टीला काय येणार परत सर्कल. ओके, नेक्स्ट आर हे एम चे वडील आहे. आर हे एम चे वडील आहे. एम इथे आहे, त्याचे वडील कोण आहे आर. आर वडील असल्यामुळे आर काय येणार आहे मेल किंवा पुरुष म्हणून आर ला चौकट. आता परत हे पण झालं, हे पण झालं. लास्ट राहिलं जे ही आर ची पत्नी आहे. आधीच सांगितले पत्नीचं नातं कशाने दाखवायचे क्रॉस, म्हणजे आर ची पत्नी जे. म्हणजे एकंदरीत डायग्राम फॉर्म मध्ये तुमचं उत्तर हे ह्या प्रकारे दिसणार आहे. आता ह्या डायग्रामचा वापर करून तुम्हाला प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. प्रश्न आहे जे ला किती मुलगे आहेत. ओके, बघा जे ला एक मुलगा आहे एम फिक्स आहे. आता टी ही मुलगी असल्यामुळे ते मुलगांमध्ये येणार आहे का नाही. आता राहिला प्रश्न के चा. के मुलगा आहे की मुलगी आहे हे माहिती आहे का आपल्याला नाही. तिथे ना आपण ब्रॅकेट केलं होतं ना चौकट केलं होतं, त्यामुळे के चं जेंडर माहित नसल्यामुळे तो मुलगा आहे की मुलगी हे आपण सांगू शकतो का नाही. म्हणजे जे ला एक्झॅक्ट किती मुलगी आहे हे सांगता येणार आहे का नाही. म्हणून तुमचं ऑप्शन काय असणार आहे, 1 पण नाही, 2 पण नाही, 3 पण नाही, चौथा माहिती अपूर्ण, डाटा इनकम्प्लीट. ओके, चला एकदा बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चनला जाऊ. थर्ड क्वेश्चन आहे
के हा जेचा भाऊ, जे ही वायची आई. सेकंड स्टेटमेंट, वाय ही टीची बहीण. पुढचं, टीचे क्यूशी लग्न झालेले आहे. थर्ड स्टेटमेंट, यस हे जेचे वडील. फोर्थ स्टेटमेंट, एस ला फक्त एकच मुलगी आहे. नेक्स्ट, एस चे आरशी लग्न झालेले आहे. फिफ्थ स्टेटमेंट, के हा डीचा भाऊ. ओके, क्वेश्चन बघून घ्या. ओके, यावरून विचारलेला प्रश्न आहे, डी हा वायशी कसा संबंधित आहे. ओके, त्याचे पर्याय, फर्स्ट, डी ही वायची आई. दुसरा पर्याय, डी हा वायचा मामा. तिसरा पर्याय, डी ही वायची मावशी. आणि चौथा पर्याय, डी हा वायचा काका. ओके, आय होप प्रश्न का पाहिलेला असेल. लिहून नाही घ्या. झालं. मला हे सॉल्व करण्यासाठी थोडी जास्त लागत असल्यामुळे हे सर्व मी आता रफ करणार आहे. आता हा प्रश्न सॉल्व कसा करायचा, तर त्यातलं पहिलं जे होतं, के हा जेचा भाऊ. के जेचा भाऊ, के आणि जे मध्ये आरबी लाईन मारून रिलेशन दाखवलाय. के हा भाऊ असल्यामुळे के हा काय येणार आहे, मेल. ओके, नेक्स्ट परत, जे ही वायची आई. आता जे आई असल्यामुळे जे आणि वाय मध्ये उभं लाईन मारून गाड दाखवलाय आणि आई आहे म्हणून जे ही असणार आहे स्त्री किंवा फिमेल. नेक्स्ट, वाय ही टीची बहीण आहे. आता वाय कुणाची बहीण आहे, टीची, म्हणजे वाय काय असणार आहे, ऑब्विसली फिमेल किंवा स्त्री. टीची बहीण म्हणून आरबी लाईन. ओके, नेक्स्ट, टीचे क्यूशी लग्न झालेले आहे. टीचे क्यूशी लग्न झालेले आहे. आता एक लक्षात घ्या, टीचं जेंडर आपल्याला दिलेलं नाही, त्यामुळे साहजिकच आहे टी वरून आपण क्यूचं जेंडर काढू शकतोय का, नाही. म्हणून त्या दोघांनाही त्यांच्याच हालातवर सोडून द्यायचे आहे. नेक्स्ट राहिले परत पुढचं, एस हे जे चे वडील आहे. जे इथे एस त्याचे वडील आहे, म्हणजे एस काय ना वरती, बरोबर. पुढे, एस ला फक्त एकच मुलगी आहे. नेक्स्ट, एस चे आरशी लग्न झालेले आहे. एस चे आरशी लग्न झालेले आहे. क्रॉस आणि आर, आरची लग्न पत्नी आहे म्हणून आरला गोल. नेक्स्ट, के हा डीचा भाऊ. के हा डीचा भाऊ. ओके, इथपर्यंतच तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. प्रश्न असा आहे, तर डी हा वायशी कसा संबंधित आहे. आय गेस तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न केला असेल आणि तुमचे काहीतरी आन्सर आलेले असेल. तर डीचं जेंडर माहित नाही किंवा काढू शकत नाही असंही काही लोकांना वाटलं असेल तर ते रॉंग आहे, कारण डीचं जेंडर काढता येते. आता इथे डीचं जेंडर काढण्यासाठी एकच स्टेटमेंट आपल्याला युजफुल होते आणि ते म्हणजे एस ला फक्त एकच मुलगी आहे. एस ला अपत्य 3 आहे पण मुलगी किती आहे, एकच आहे. आणि जी कोण
एकच मुलगी असल्यामुळे एस चे बाकी अपत्य काय असणार आहे, मुली असणारे, मुलगे असणारे म्हणजे मेल. सो डी चा जेंडर पण काय येणार आहे, मेल येणार आहे. चौकट. मग आता डी वाय शी कसं संबंधित आहे, आता बघा डी चा भाऊ के आणि के ची बहीण कोण आहे, जे, म्हणजे डी ची बहीण कोण असणार आहे, जे. आता जे ची मुलगी कोण आहे, वाय. मग बहिणीची मुलगी कोण असते, मामा भावाची, भाची, बरोबर. मग डी हा वायचा कोण येणार आहे, मामा. समजतंय का, म्हणजे सिंपल आहे. भावाची डी चा भाऊ के, के ची बहीण जे आणि जे ची मुलगी वाय, म्हणजे बहिणीची मुलगी ही डी ची कोण असणार आहे, भाची. म्हणजे डी आणि वाय मध्ये नातं कसलं असणार आहे, मामा भाची यांचं. पण प्रश्नाने विचारलं काय होतं, सुरुवात डी पासून केली ना, की डी हा वायचा कोण आहे किंवा कसे संबंधित आहे. मग सुरुवात डी पासून असल्यामुळे आपला आन्सर ही डी शी रिलेटेड हवं, म्हणून डी हा वायचा कोण येणार आहे, मामा. तुमचा ऑप्शन नंबर सेकंड आहे. सो पर्याय 2 मामा. ओके, आय होप हे तुम्हाला समजलं असणार आहे. ओके, आता हा झाला एक टाईप. यामध्येच आणखी पुढचा सेकंड टाईप असतो क्वेश्चन्स येणारा, तर त्या टाईपकडे जाऊ आपण. यामध्ये आपल्याला सिम्बॉल्स यूज करायचे असतात. ते सिम्बॉल्स डिकोड करून आन्सर शोधायचं असतं, काढायचे असतात. आता बघा याच्यामध्ये नोटेशन्स असे असतात की P इंटू क्यू बरोबर P हा Q चा भाऊ. ओके, दुसरं आहे P मायनस Q म्हणजेच P ही Q ची बहीण. तिसरं आहे P प्लस Q म्हणजे P हे Q चे वडील. आणि चौथा आहे P डिवायडेड बाय Q म्हणजेच P ही Q ची आई. ओके, आता याला पहिले शॉर्ट फॉर्म्स मध्ये आपण एक साइडला लिहून घेऊ, इथेच लिहिलं तरी चालेल. इंटू म्हणजे काय, भाऊ, मायनस म्हणजे बहीण, प्लस म्हणजे वडील आणि डिवाइड म्हणजे आई. ओके, सो ह्या नोटेशन्सचा वापर करून पुढील 2 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह करणार आहोत. एकदा तुम्ही स्वतःच्या नोटबुक वरती लिहून घ्या, म्हणजे आपल्याला पुढे सरका येईल. ओके, झालं. चला मग पुढे सरकूया, पुढे जाऊ. तर ह्या नोटेशन्सचा वापर करून आपल्याला येणारा पहिला प्रश्न आहे, इक्वेशन आहे एक H प्लस T डिवायडेड बाय Q, सॉरी H प्लस T डिवायडेड बाय R मायनस D. ओके, एक इक्वेशन दिलं आहे तुम्हाला H प्लस T डिवायडेड बाय R मायनस D. याच्यात प्रश्न विचारला आहे, या नातेसाखळीतून T हा D चा कोण असल्याचे समजते. ओके, आता या टाइपचे इक्वेशन्स किंवा एक्झाम्पल्स कसे सॉल्व्ह करायचे, याच्यात बघा. तर हे इक्वेशन्स किंवा एक्झाम्पल्स सॉल्व्ह करताना प्रत्येक वेळेस 2 टर्म घ्यायचे आहेत. आता मी पहिली टर्म घेतली H प्लस T, तिला डिकोड केलं. H प्लस T, प्लस प्लसचा सिम्बॉल काय, वडील, म्हणजे काय ना H हे T चे वडील. ओके, नेक्स्ट परत दुसरी टर्म T डिवायडेड बाय R. ओके, याचा अर्थ काय, T ही R ची आई, डिवायडेड बाय चा अर्थ काय, आई. तिसरा R मायनस D,
ओके, बरोबर. 3 डिकोड झाले. आता ह्या 3 स्टेटमेंटचा वापर करून आपल्याला परत डायग्रॅमॅटिक फॉर्म मध्ये इक्वेशन सॉल्व्ह करायचे आहे. कसे? आता h प्लस टी, h हे t चे वडील, म्हणजे h काय येणार आहे? t च्या वर येणार आहे, बरोबर. ओके, h वडील असल्यामुळे h आला मेल. नेक्स्ट, t ही r ची आई आहे. परत ती r ची आई आहे म्हणजे ती फिमेल आहे, r ची आई म्हणून r परत खाली, बरोबर. नेक्स्ट, r मायनस d म्हणजे r ही d ची बहीण आहे, बरोबर. म्हणजे तुमचं इक्वेशन्स डायग्रॅमॅटिक फॉर्म मध्ये कसं दिसणार आहे? या पद्धतीने दिसणार आहे. म्हणजे एकूण तुमची नाते साखळी जे आपले कन्व्हेनियंट डायग्रॅमॅटिक फॉर्म याच्यामध्ये फॉर्म झाले आहे, राईट. आता ह्या डायग्रॅमॅटिक फॉर्मचा वापर करून आपल्याला या क्वेश्चनचा अर्थ काढायचा आहे, आन्सर. तर प्रश्न काय? टी हा डी चा कोण असल्याचे समजते. तर कोण असणार आहे टी हा डी ची? आई, बरोबर आहे. टी ची मुलगी कोण आहे? आर. आर कुणाची बहीण आहे? डी. मग आपल्या मुलीचा जो भाऊ आहे किंवा बहीण आहे त्याची कोण असणार आहे? टी आईच असणार आहे, राईट. सो टी ही डी ची कोण आहे? आई. प्रश्नाचं उत्तर मिळालंय तुम्हाला? यप. चला तर नेक्स्ट, हेच नोटिफिकेशन वापरून दुसरा प्रश्न. आता ह्या प्रश्नाचं स्वरूप बदललेलं आहे. ओके, एफ ही डब्ल्यू ची मुलगी आहे हे दर्शविणारी नातेसाखळी कोणती? आयोग कधी कधी ह्याही टाइपचे क्वेश्चन विचारतो, लाईक की इक्वेशन सॉल्व्ह करा आणि त्यातून जे क्वेश्चन आहे त्याचा आन्सर मिळेल असं इक्वेशन दाखवा. तर याचे जे पर्याय आहे, थोडासा हेक्टिक क्वेश्चन असतो हा, कारण की सॉल्व्ह करण्यासाठी बरंच असतं, पण कॉमन सेन्स, लॉजिक आणि आपली स्वतःची इन्फो वापरली तर हाही क्वेश्चन सॉल्व्ह करणं सोपं असतं. ते मी तुम्हाला सांगते. पहिलं जे आहे पर्याय तो W डिवायडेड बाय R प्लस F. दुसरा पर्याय W इंटू R इंटू F. तिसरा पर्याय W डिवायडेड बाय R इंटू F मायनस T. आणि शेवटचा पर्याय W डिवायडेड बाय R मायनस F प्लस T. एकदा तुम्ही सर्वांनी क्वेश्चन्स आणि ऑप्शन्स वरती व्यवस्थित लिहून घ्या आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा व्हिडिओ पॉज करून. जमलं तर खूपच छान, आणि नाही जमलं तर सॉल्व्ह करणारच आहोत आपण. ओके, ओके, ठीक आहे. तर मला जागा जास्ती लागणार असल्यामुळे मी हा क्वेश्चन आणि ऑप्शन्स पुसून टाकणार आहे. आय होप तुम्ही सर्वांनी नोट डाऊन केलेले असणार आहे, म्हणजे तुम्हाला तो प्रॉब्लेम होणार नाही की व्हिडिओला परत बॅकला जाऊन परत पुढे या. ओके, ओके. मग फर्स्ट पर्याय, पहिला पर्याय काय? W डिवायडेड बाय R प्लस F. ओके, प्रश्न काय सांगतोय? W ही F ही W ची मुलगी असेल दाखवा. आता बघा, F ही तुम्हाला काय पाहिजे? W ची मुलगी. ओके, ठीक आहे. R प्लस F. आता इथे बघा, F लास्टला आहे, राईट. F शेवट असल्यामुळे F चं जेंडर तुम्हाला माहित असणार आहे का? कळणार आहे का? नाही. म्हणजे मग F हा काय असू शकतो? मुलगा असू शकतो किंवा मुलगी असू शकते, बरोबर. समजतंय का? म्हणजे F हा शेवट असल्यामुळे F चं जेंडर तो मुलगा आहे की मुलगी हे आपल्याला सांगता येणार आहे का? नाही. तो जर पुढे असता
की एफच्या पुढे काहीतरी असतं, एफ प्लस एफ मायनस, तर मग तो मुलगा आहे की मुलगी आहे हे आपल्याला सांगता येऊ शकत होते. पण एफ हा सगळ्यात शेवटला असल्यामुळे त्याच्या पुढे कुठलीही टर्म नसल्यामुळे किंवा सिम्बॉल नसल्यामुळे एफ हा मुलगा आहे की मुलगी हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून एफ हा डब्ल्यूचा एकतर मुलगा असू शकतो किंवा एफ ही डब्ल्यूची मुलगी असू शकते. राईट. म्हणजे मग हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची गरज आहे का पुढे जाण्याची? नाही. सो हा ऑप्शन काय केला, तिथेच बाद केला. नेक्स्ट ऑप्शन W इंटू R इंटू F. आता परत ह्याही ठिकाणी F कुठे शेवटला आहे, राईट. पण F जरी लक्षात आला नाही तरी W इंटू A म्हणजे काय याचा अर्थ W हा R चा काय येणार आहे, भाऊ, राईट. W इंटू R याचा अर्थ W हा R चा भाऊ. याचा अर्थ W या ठिकाणी काय मेल आहे और पुरुष आहे. पण आपल्या प्रश्नाची रिक्वायरमेंट काय की W ही कोण पाहिजे, आई पाहिजे, म्हणजे फिमेल पाहिजे. म्हणजे तुमचा सेकंड ऑप्शन नाही येणार आहे का? नाही. मग तोही बाद केलेला आहे. नाही. थर्ड ऑप्शन नो, W डिवायडेड बाय R इंटू F मायनस T. आता F मायनस T म्हणजे F ही T ची बहीण, म्हणजे F काय येते, फिमेल येते, राईट. आणि चौथं W डिवायडेड बाय R, W ही R ची आई, राईट. म्हणजे W पण काय येते, फिमेल. दोन्ही फिमेल येत आहे. म्हणून हा ऑप्शन सॉल्व्ह करणं आपलं काय काम किंवा कर्तव्य किंवा रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर आता आपण हा ऑप्शन सॉल्व्ह करू. ऑप्शन काय W डिवायडेड बाय R म्हणजे काय, W ही डिवायडेड बाय R म्हणजे W ही R ची आई, राईट. नेक्स्ट R इंटू F, R इंटू F इंटू A म्हणजे R हा F चा कोण झाला, भाऊ, राईट. आता F मायनस T मायनस सिंबल बहीण, R हा सॉरी इथे चुकीचं झालं, R हा F चा भाऊ, F मायनस T, F ही T ची बहीण. आता बघा भावाची, F च्या भावाची आई ही F ची पण आई असणार आहे, राईट. आणि आपल्या मुलाची बहीण ही आपली पण मुलगीच असणार आहे ना, राईट. म्हणजे मग W आणि F मध्ये नातं कुठलं असणार आहे, आई मुलगी, राईट. तुमचा प्रश्न काय सांगतोय, F ही W ची मुलगी आहे हे दाखवणारा पर्याय निवडा. तर ह्या पर्यायावरून F ही W ची मुलगी आहे हे होतंय का, होतंय ना. सो ऑप्शन नंबर थर्ड इज राईट. आता तुम्हाला बरोबर ऑप्शन मिळाले म्हणून चौथ्या ऑप्शनला जाण्याची गरज आहे का, नाही. पण तरी लाईक फोर्थ ऑप्शन W डिवायडेड बाय R मायनस F प्लस T. आता इथे जरी पाहिलं तरी F प्लस T, राईट. प्लस सिंबल आले F नंतर, याचा अर्थ काय, F हे T चे कोण आहे, वडील. पण आपल्याला F कोण पाहिजे, मुलगी पाहिजे ना, फिमेल. सो मग हा ऑप्शन येईल का, इथे F जो निघतोय तो चौकोट म्हणजे मेल निघतोय. पण आपल्याला F कसा हवाय, F आपल्याला सर्कल फॉर्म मध्ये हवाय. सो चौथा ऑप्शन आहे तुमचा काय होतोय, बाद होतोय. सो अशा प्रकारे सॉल्व न करता आपला आन्सर आपण काढू शकतोय का, यस काढू शकतो. जरी इक्वेशन्स मोठे वाटत असले तरी कोणत्या टर्म्स आपल्याला पाहिजे त्या टर्म्सकडे फोकस करायचं. ती टर्म आपल्याला कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे, म्हणजे मेल पाहिजे की फिमेल पाहिजे ते बघायचं. त्या टर्म नंतर आलेलं सिम्बॉल म्हणजे त्या सिम्बॉल वरून मग ती टर्म जर मेल हवा असेल, टर्म वरून जर सिम्बॉल वरून जर ती टर्म मेलच निघत असेल तर ऑप्शन सॉल्व्ह करायचा, अदरवाइज सॉल्व्ह करायचा नाही. ते आन्सर 100% रॉंग असणार आहे. ओके. सो क्वेश्चन जरी मोठा वाटत असला तरी तो इझी वेनी व्यवस्थितपणे कसा सॉल्व्ह करायचा हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. नेक्स्ट
मागील प्रमाणे सिम्बॉल्स आणि नोटेशनचा वापर करून आणखी 2 एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. पण यासाठी वापरायची असलेली सिम्बॉल्स ही मागच्या क्वेश्चनपेक्षा वेगळी आहे किंवा दुसरी आहे, तर ती प्रथम आपण नोट करून घेऊ. ओके, तर आय होप तुम्हीही नोट करत असाल. पी क्यू, पी क्यू. पी @Q म्हणजे पी ही क्यू ची बहीण आहे. सेकंड, पी प्लस क्यू याचा अर्थ पी हा क्यू चे वडील आहे. थर्ड, पी $Q म्हणजे पी हा क्यू चा नवरा आहे. फोर्थ, प्लस म्हणजे भाऊ आहे. चेंज करून घ्या थोडं. P%Q म्हणजे पी ही क्यू ची आई आहे आणि P and Q म्हणजे पी हे क्यू चे वडील आहे. तर हे सिम्बॉल्स आणि त्यांचा मीनिंग यांचा वापर करून येणारी 2 एक्झाम्पल्स आपल्याला सॉल्व्ह करायची आहेत. त्यातील पहिले एक्झाम्पल आहे A + B @C and D (E). ओके, तर इक्वेशन दिलेलं आहे पण इक्वेशन तुम्हाला कंप्लीट दिलेलं नाहीये, तर क्वेश्चन मार्क हे सिम्बॉल काढून ते तुम्हाला इनकम्प्लीट दिलेलं आहे. म्हणजे इन शॉर्ट ह्या क्वेश्चन मार्कच्या जागी कुठलं सिम्बॉल येईल हेच आयोगाने आपल्याला काढायला सांगितलेलं असणार आहे. प्रश्न आहे हा, या नातेसाखळीत क्वेश्चन मार्कच्या जागी किंवा प्रश्नचिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल ज्यावरून C हा E चा सासरा आहे असे समजेल. ओके, तुमचे पर्याय आहे पहिलं अँड, दुसरं %, तिसरं $, चौथं प्लस. क्वेश्चन आणि ऑप्शन्स बघता काहींना आयडियाही आली असेल की आन्सर काय असणार आहे, तरीही आपण हे पूर्ण कम्प्लिटली सॉल्व्ह करण्याचा इथे प्रयत्न करणार आहोत. आता बघा, पहिलं इक्वेशन आहे A + B @C and D (E). पहिल्या 2 टर्म A + B उचलले आहेत. A + B याचा अर्थ A हा B चा भाऊ, बरोबर. सो A आणि B मध्ये आडवी लाईन, A हा भाऊ असल्यामुळे A ला चौकट. नेक्स्ट B @C, B @C याचा अर्थ B आणि C हे भावंड आहे, बरोबर. आणि @चा अर्थ बहीण असल्यामुळे म्हणजे B ही C ची बहीण असल्यामुळे B ला आपण गोल केलेला आहे. नेक्स्ट C and D याचा अर्थ काय, C हे D चे वडील आहे, राईट. आता D आणि E यांच्यातलं रिलेशन आपल्याला माहिती आहे का, नाही. हे असंही असू शकतं किंवा असंही असू शकतं, राईट. म्हणजे E हा खाली असू शकतो, E वरही असू शकतो, राईट. आपल्याला माहितच नाही. सो आता प्रश्न काय विचारले, या नातेसाखळीत प्रश्नचिन्हाच्या जागी म्हणजे ह्या चिन्हाच्या जागी कोणते चिन्ह येईल, ह्या चिन्हांपैकी कोणते चिन्ह येईल ज्यावरून C हा E चा सासरा आहे. C हा E चा सासरा हवाय, राईट. म्हणजे C आणि E हे दोघं क्रॉस मध्येच हवे, बरोबर. C हा E चा सासरा आहे असे समजेल. आता C चं पाल्य कोणी, D, राईट. मग C चं पाल्य हे D आहे आणि D आणि E मध्ये रिलेशन माहित नाही, पण आपल्याला काढायचं काय की C आणि E या दोघांमध्ये काय रिलेशन हवे, सासरा पाहिजे C E चा. म्हणजे D आणि E मध्ये रिलेशन काय पाहिजे, नातं काय पाहिजे, लग्नाचं, राईट. त्यांच्यात लग्नाचं नातं दाखवणारा कुठला एक फक्त चिन्ह आहे का जे लग्नाच्या नात्याबद्दल रिलेट करतंय, $, नवरा, राईट. म्हणजे मग
डी हा ईचा कोण पाहिजे? नवरा पाहिजे. मग तुमचं ऑप्शन काय पाहिजे म्हणजे डॉलर. समजतंय? आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. नसेल समजलं तर व्हिडिओ परत रिपीट टेलिकास्ट करून बघा आणि स्वतःही राईट डाऊन करून समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, बघून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. याच्यावरील दुसरा प्रश्न आहे. सेम सिम्बॉल्स वापरायचे आहे. त्यातील दुसरा प्रश्न आहे A%B @C प्लस D $E%F. A%B @C प्लस D $E%F. इक्वेशन व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. ओके, प्रश्न आहे या नातेसाखळीतून खालीलपैकी कुठला अचूक निष्कर्ष काढता येईल. ओके, अचूक निष्कर्ष काढता येईल याचा अर्थ ही नातेसाखळी आधी आपल्याला डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायची आहे आणि मग त्या डायग्राम्सचा वापर करून जे ऑप्शन दिलेले असतील त्यातील ऑप्शनचा एक मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. आता यातील ऑप्शन आहे पर्याय. जे निष्कर्ष आहे ते पहिला निष्कर्ष आहे डी ही ए ची मुलगी. ओके, दुसरा निष्कर्ष ए हा सी व ई चे वडील. ओके, तिसरा निष्कर्ष ए ला 2 मुली व 1 मुलगा आहे. आणि चौथा निष्कर्ष सी हा एफ चा चुलता आहे. राईट, क्वेश्चन आणि ऑप्शन्स तुमचे लिहून झालेले असेल. ओके, सो मी थोडंसं रफ करणार आहे. आय गेस काही गरज नाही पडणार. या ठिकाणी मी सॉल्व्ह करते. ओके, आय होप तुम्हाला जमेल. आता बघा, यातून काय दिले, डी ही ए ची मुलगी आहे म्हणजे डी वरती येणार, राईट, आणि ए खाली येणार. डी ही ए ची मुलगी, सॉरी, सो ए वरती येणार, डी खाली येणार. डी ही ए ची मुलगी आहे, राईट. ए हा सी व ई चे वडील आहे. ए हा सी आणि ई चे वडील आहे, राईट. सॉरी आय एम गोइंग बाय द ऑप्शन्स. आपल्या इक्वेशन्स नुसार जायचं होतं. मी ऑप्शन्स वरती गेली, माझ्या लक्षात नाही आलं की इक्वेशन सॉल्व्ह करायचे, ऑप्शन्स नाही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दॅट. लेट्स गो बाय द इक्वेशन. A%B. सो A%B म्हणजे काय, ए ही बी ची आई आहे. ओके, ए ही बी ची आई आहे. नेक्स्ट B @C. B @C याचा अर्थ B ही C ची बहीण आहे, राईट. थर्ड C प्लस D. C प्लस D याचा अर्थ C हा D चा भाऊ आहे. नेक्स्ट $E. $E याचा अर्थ D हा E चा नवरा आहे, राईट. आणि लास्ट E%F. E%F याचा अर्थ
ई ही एफ ची आई आहे. ओके, म्हणजे तुमचं जे इक्वेशन आहे डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये ते ह्या टाईपचं आहे. राईट. आता ह्या डायग्रामचा वापर करून या निष्कर्षांपैकी कुठला निष्कर्ष फॉलो होतोय किंवा पर्याय बरोबर आहे हे आपल्याला पाहायचं आहे. ओके, पहिला पर्याय डी ही ए ची मुलगी आहे. डी ही ए ची मुलगी आहे. डी भोवती काय चौकट आहे, सो डी काय मुलगा, म्हणून डी ही मुलगी असू शकेल का? नाही. म्हणून तुमचा पहिला ऑप्शन काय होतोय? बाद होतोय. ओके, दुसरा ऑप्शन ए हा सी व ई चे वडील आहे. ओके, पहिली गोष्ट सी आणि ई दोघे भावंड आहे का? नाही, म्हणजे हे पण रॉंग आहे जे दाखवले. आणि ए हा वडील हवाय, पण वडील सांगताय पण ए काय आई आहे. सो हा ऑप्शन पण काय होतोय? बाद होतोय. तिसरा ए ला 2 मुली व 1 मुलगा आहे. आता हे बघितलं असता ए ला किती मुली आहे? एकच. कोण? बी. आणि मुलं किती आहे? 2. कोण? सी आणि डी. याचा अर्थ निष्कर्ष काय सांगतोय? उलट सांगतोय. ए ला 2 मुलं आणि 1 मुलगी पाहिजे, पण निष्कर्ष काय सांगतोय? 2 मुली आणि 1 मुलगा. म्हणजे हा निष्कर्ष तुमच्या डायग्रामशी मॅच होतोय का? नाही, म्हणून हा पण काय रॉंग. आता 3 वरचे 3 रॉंग आहे, म्हणजे ऑटोमॅटिकली चौथा राईटच असणार आहे, पण तरी लेट्स चेक इट. परत नेक्स्ट काय? सी हा एफ चा चुलता. सी हा एफ चा चुलता. आता बघा, सी चा भाऊ डी, डी ची बायको ई आणि ई चं पाल्य एफ. मग ई चं पाल्य एफ हे ऑटोमॅटिकली डी चं पण पाल्य आहे. राईट. आता सी आणि डी दोघं भाऊ असल्यामुळे, आणि मग भावाचं पाल्य कोण असणार आहे? सी चं पुतण्या वगैरे असणार आहे. मग वडिलांचा भाऊ कोण असतो? आपला चुलता असतो, बरोबर. म्हणून सी हा एफ चा चुलता आहे. समजतंय का हे? एफ चे वडील डी आणि वडिलांचा भाऊ सी, म्हणून एफ सी हा एफ चा कोण होणार आहे? चुलता असणार आहे. राईट. ओके, बघून घ्या, थोडीशी गिचमिट झाली आहे. आय होप तुम्ही जर व्यवस्थित पाहत असाल तर हे तुम्हाला पण काही वाटणार नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ब्लड रिलेशन्स वरती आयोग विचारू शकणार आहे. शेवटचा जो टाइप आहे किंवा जो फॉर्म आहे तो म्हणजे त्याच्यावरची क्वेश्चन. त्यातला फर्स्ट क्वेश्चन, एका फोटोमधील मुलाकडे पोट करून सुधीर म्हणाला, तो माझ्या आईच्या वडिलांच्या एकुलत्या अपत्याचा मुलगा आहे. ओके, तुमचे वाक्य हे सांगते. त्याच्यावरील प्रश्न आहे, तर तो मुलगा सुधीरशी कसा संबंधित आहे. ओके, तुमचे पर्याय आहे भाऊ, दुसरं स्वतः, तिसरं माहिती अपूर्ण आणि चौथं यांपैकी नाही. ओके, आता हे जे पूर्ण स्टेटमेंट वाईज आहे त्याला डिकोड करून डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचं
आहे. ओके, आता बघा एका फोटोतील मुलाकडे, ओके म्हणजे फोटोमध्ये मुलगा आहे बरोबर. सुधीर म्हणाला तो माझ्या आईच्या, आता इथे फोकसला कोण पर्सन आहे? सुधीर. सो आधी सुधीर राईट केला, सॉरी सुधीर. ओके, सुधीर मुलगा असल्यामुळे चौकट. आता सुधीरची आई बरोबर आहे का? सुधीरची आई बरोबर. तो काय म्हणाला? माझी आई म्हणजे सुधीरच्या आईच्या वडिलांच्या एकुलत्या अपत्याचा. याच्यावरनं काय सिद्ध होतं? सुधीरच्या आईला काय? सुधीरच्या आईचे वडील. सुधीरची आई, आईच्या वडिलांचे एकुलते अपत्य कोण होतं? म्हणजे सुधीरची आई. आता तो फोटोतील मुलगा कोणी? सुधीरच्या आईच्या एकुलत्या, माझ्या आईच्या वडिलांच्या एकुलत्या अपत्याचा, म्हणजे सुधीरच्या आईचा मुलगा आहे तो साधारणतः बरोबर. आता मुलगा आहे, पण याच्यामध्ये इथे सांगितलं गेलंय की सुधीरच्या आईला एकच अपत्य आहे किंवा एकच मुलगा आहे किंवा आणखी मुलगा आहे. मग तो फोटोतील मुलगा स्वतः एकच अपत्य असेल सुधीरच्या आईला, तर तो फोटोतील मुलगा कोण असेल? सुधीर असेल बरोबर. आणि जर आणखी एखादा मुलगा असेल तर फोटोतील मुलगा कोण असू शकतं? सुधीरचा भाऊ. समजतंय का? आय होप कळतंय. ओके, सो प्रश्नामध्ये सुधीरच्या आईला अपत्य किंवा मुलगा किती आहे हे माहिती, एक्झॅक्ट माहिती नसल्यामुळे फोटोतील मुलगा स्वतः सुधीर आहे की सुधीरचा भाऊ आहे हे आपण सांगू शकतोय का? नाही. म्हणून तो एकतर ऑप्शन काय असू शकतो? भाऊही असू शकतो किंवा स्वतःही असू शकतो. पण दोन ऑप्शन असल्यामुळे हे दोन्ही ऑप्शन काय होत आहे? बाद होत आहे. आता राहिला तिसरा आणि चौथा ऑप्शन. ओके, चौथा ऑप्शन बाद होतोय का? यांपैकी नाही. यांपैकी नाही हे कधी वापरतो आपण शक्यतो? की जेव्हा आपल्याला आन्सर माहिती आहे पण आपल्याला माहित असेल आन्सर दिलेल्या ऑप्शन मध्ये अवेलेबल नसतं तेव्हा, राईट. पण आता इथे आपल्याला आन्सर माहिती आहे का? एक्झॅक्ट आन्सर नाही. आन्सर काय? एकतर भाऊ असू शकतो किंवा स्वतः असू शकतो. एक्झॅक्ट आन्सर माहिती आहे का? नाही. मग या ठिकाणी माहिती अपूर्ण. एक्झॅक्ट आन्सर का माहिती नाही आपल्याला? कारण की दिलेली इन्फॉर्मेशन ही काही प्रमाणात इनकम्प्लीट आहे, राईट. म्हणून माहिती अपूर्ण हा सगळ्यात योग्य पर्याय किंवा अचूक पर्याय आहे. आणि यांपैकी नाही हे वापरायचं नाही. यांपैकी नाही ह्या ऑप्शनचा वापर तेव्हाच करायचा जेव्हा आपल्याला 100% एखादा आन्सर माहिती असेल आणि माहिती असलेले आन्सर आपल्या ऑप्शन्स मध्ये दिलेलं नसेल. ते नसेल, तशी कंडिशन नसेल तर यांपैकी नाही हा ऑप्शन अजिबात वापरायचा नाही. ओके, या टॉपिक मधला नेक्स्ट क्वेश्चन. डी म्हणतो, डी काय म्हणतो? आता ए चे वडील हे माझ्या बहिणीच्या मुलाचे एकुलते भाऊ आहे. ओके, प्रश्न आहे तर ए चे वडील डी शी कसे संबंधित आहे? ओके, आता याच्यावरील पर्याय आहे. पहिला पर्याय भाचा, दुसरा पर्याय मामा, तिसरा पर्याय भावंडी आणि चौथा पर्याय यांपैकी नाही. ओके, आता हे स्टेटमेंट्स वापरून परत एक डायग्रामॅटिक फॉर्म मध्ये आन्सर सॉल्व्ह करायचं आहे. आता या ठिकाणी डी म्हणतोय बरोबर, ए चे वडील हे माझ्या बहिणीच्या मुलाचे एकुलते अपत्य भाऊ आहे. या ठिकाणी डी जे म्हणतोय तो कोणत्या व्यक्तीबद्दल म्हणतोय? पूर्ण गोष्ट ए बद्दल. म्हणून सुरुवात कुणापासून करायची? ए पासून. आता इथे तुम्ही ए लिहिला. ओके,
ओके. आता ए चे वडील, बरोबर, ए चे वडील झालं, इथपर्यंत स्टेटमेंट झालं. ए चे वडील. आता डी म्हणतोय ना, परत डी काहीतरी म्हटलंय. डी माझ्या बहिणीच्या मुलाचे. आता डी ला एक काय बहीण, बरोबर, राईट. डी डी ची बहीण, माझ्या बहिणीच्या मुलाचे. आता डी च्या बहिणीला काय एक मुलगा पण आहे, राईट. आता डी च्या बहिणीचा मुलगा हा ए च्या वडिलांचा एकुलता भाऊ आहे. म्हणजे मग डी च्या बहिणीचा मुलगा हा ए च्या वडिलांचा कोण झाला, भाऊ झाला, बरोबर आहे. डायग्राम कळली काही, वाक्य माहित झालंय फक्त. ए चे वडील आधी पुटअप केलं, डी ची बहीण पुटअप केली, त्या बहिणीचा मुलगा पुटअप केला. ओके. इथपर्यंत पुट केलं. त्यांनी काय सांगितलंय की डी च्या बहिणीचा मुलगा ए च्या वडिलांचा एकुलता भाऊ आहे, बरोबर. दोघांमध्ये दाखवली आडवी लाईन आणि दोघांना करून टाकलं भाऊ भाऊ. समजतंय का? ओके. तर मग प्रश्न काय विचारलाय, ए चे वडील म्हणजे हे कॅरेक्टर, राईट. ए चे वडील डी शी म्हणजे ह्या पर्सनशी कसे संबंधित आहेत. तर ए चे वडील डी शी कसे संबंधित असणार आहे. मग आता बघा, ए च्या वडिलांचा भाऊ हा कोण आहे, डी च्या बहिणीचा मुलगा आहे, बरोबर. म्हणजे डी ची बहीण ही ए ची कोण असणार आहे, ए च्या वडिलांची. बरोबर आहे. ए चे वडील आणि डी च्या बहिणीत रिलेशन काय, आई आणि मुलाचं, बरोबर. मग आपल्या आईचा भाऊ हा आपला कोण असतो, मामा. म्हणजे मग ए चे वडील आणि डी यांच्यामध्ये नातं काय असणार आहे, मामा भाचा, राईट. आता ऑप्शन मध्ये बघा, भाचा पण अवेलेबल आहे आणि मामा पण अवेलेबल आहे. मग अशा वेळेस काय करायचं, सुरुवात कुठून झाली हे बघायचं. सुरुवात कोणी केली आहे, ए च्या वडिलांनी केली ना, राईट. प्रश्न कशाशी रिलेटेड विचारलाय, ए चे वडील डी चे कोणी. ओके. मग ए चे वडील डी चे कोणी, भाचा, राईट. आणि डी ए च्या वडिलांचा कोणी, मामा. पण सुरुवात ए च्या वडिलांपासून आहे, म्हणजे ए चे वडील मग डी चे कोण असणार आहे, भाचा. म्हणून भाचा ऑप्शन मोस्ट अप्रोप्रिएट आहे. घाईघाईमध्ये मामा हा ऑप्शन क्लिक करून यायचं नाहीये. व्यवस्थित विचार करायचा, सुरुवात कुठून झाली शेवट कुठे होतो हे बघून आपला आन्सर, तुमचा आन्सर पाहिजे भाचा. ओके, समजलंय. ओके. तर अशा ठिकाणी आपलं ब्लड रिलेशन्स हा टॉपिक संपलेला आहे. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला हा टॉपिक आवडलेला असेल आणि या संबंधित तुम्ही आणखी स्वतःही प्रश्न सॉल्व्ह करून स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात. या जे आपण आजचे 3 टॉपिक्स घेतले त्या टॉपिकच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही. तर त्या 3 टॉपिकला धरून किंवा त्या 3 टाइप्सला धरूनच तुम्ही तुमचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहे. प्रत्येक टाइपचे जर साधारणतः 10-10 क्वेश्चन जरी तुम्ही व्यवस्थितपणे सॉल्व्ह केले तर तुमचा हा टॉपिक 100% कव्हर झाला व्यवस्थितपणे असं मी तुम्हाला ग्वाही देते किंवा म्हणू शकते. ओके. तर इट्स ऑल डिपेंड्स ऑन यू नाउ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करशाल. थँक्यू.